मंडळी नमस्कार. अमर भोसले ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करीत आहे. आजचा विषय जो आहे तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी एक वक्तव्य केलं. 2 पेक्षा अधिक मुलं ही झाली पाहिजेत, कारण लोकसंख्येचा दर हा कमी होतो आहे. आणि अर्थात त्यांनी हे विधान केल्यानंतर त्यावर चर्चा नाही झाली तरच नवल. कारण आपणा सर्वांना माहिती आहे, आपल्या देशाची लोकसंख्या ही जवळजवळ 150 कोटीपर्यंत पोहोचलेली आहे. म्हणजे अवाढव्य असा आपला देश आहे. आणि त्या वाढलेल्या लोकसंख्येमुळे जे काही दुष्परिणाम सर्वांनाच भोगावे लागतात, ते सर्वांच्या समोर आहेत. म्हणजे आपण जाईल तिकडे गर्दी असते. आपल्याला कोणतीही गोष्ट सहजासहजी प्राप्त होत नाही. ती लोकसंख्येमुळे होत नाही. हे तर सर्वज्ञात आहे. मग ते असं का म्हणाले असतील? त्यांचं असं म्हणण्यामागं काय कारण असेल? याचा जर आपण शोध घेतलात, तर वरवर दिसतं तसं ते नाही. हे आपल्या देशाच्या बाबतीत जरी गैरलागू असलं, तरी जर आपण एकंदर सर्व जगाचा विचार केला, तर लोकसंख्येचा दर जो असतो तो साधारणतः 2% वर असावा लागतो. पण झालंय असं, की तो कमी होत चाललेला आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं, की मोहन भागवत यांनी हे विधान केलेलं असावं. कारण साधारणतः होतंय कसं, टोटल फर्टिलिटी रेट ज्याला म्हणतात, म्हणजे प्रजनन क्षमता असणाऱ्या महिलांना होणाऱ्या मुलांचा दर हा जो असतो, तो 1950 साली साधारणतः 6.18% इतका होता. आणि आज तोच दर 1.91% इतका आहे. म्हणजे तो 2च्याही खाली आलेला आहे. साधारणपणे देशाच्या प्रगतीसाठी एक 2% तो रेट असावा, असं शास्त्रज्ञ सांगतात, म्हणजे संख्याशास्त्रज्ञ. आणि तो आता कमी आलेला आहे. आणि असाच जर कल राहिला तर साधारणतः 2050 मध्ये मग हाच रेट हा दर 1.29 इतका कमी येईल. आणि जर 2100 मध्ये आपण गेलो 2100 या सालामध्ये, त्यावेळेस तो 1.4 इतका तो खालावलेला असेल. आणि ही मग त्यावेळेस ती चिंताजनक गोष्ट असेल. अर्थात आपल्या भारत देशासंदर्भात जर आपण विचार केला, तर आपली लोकसंख्या अख्खा 150 कोटी आहे, ती अशीच वाढत राहून 2060 ते 65 पर्यंत 175 कोटीपर्यंत जाईल असा एक अंदाज आहे. आणि त्यानंतर हा दर कमी झाल्यामुळे ती पुन्हा कमी येईल आणि ती पुन्हा 145 ते 150 कोटी या अंकावरच स्थिरावेल. म्हणजे आता जी लोकसंख्या आहे तीच आपली लोकसंख्या साधारणतः 60 ते 70 वर्षांनंतर राहील असा एक अनुमान आहे. मग आता मोहन भागवत जे काही बोलले ते अशा अर्थाने बोलले असावेत, की जो एकंदर लोकसंख्येचा दर कमी होतो आहे, त्याच्या प्रती त्यांनी ती चिंता व्यक्त केलेली आहे, असं स्पष्टपणे जाणवतंय. कारण युरोपियन देश असतील किंवा आशियाई देश असतील, ज्यामध्ये दक्षिण कोरिया येतो, जपान येतो, चीन येतो, तर ह्या सगळ्या देशांमध्ये झपाट्याने लोकसंख्या कमी झाली आणि त्याचं अर्थात ती केली सुद्धा. चीननं तर एक दाम्पत्य एक अपत्य ही योजना राबवली आणि त्याच्यानंतर आता असं झालेलं आहे, की आता प्रोत्साहन भत्ता दिला जातोय मुलं जन्माला घालण्यासाठी आणि ती वाढवण्यासाठी. आणि आता तिथले जे तरुण आहेत, तर त्यांना मुलं नको आहेत. आणि त्याच्यामुळे एकंदरीत सर्व देशाच्या त्या विकासावर किंवा जी लोकसंख्या एक असायला हवी, ती झपाट्याने कमी होतीये. आणि त्यामुळे अनेक क्षेत्रांमध्ये त्याचा परिणाम हा स्पष्टपणे जाणवतोय. भारताला तो धोका आज तरी नाहीये, कारण आपल्या सर्वांना माहिती आहे आपल्याकडे लोकसंख्या खूप आहे, बेरोजगारी खूप आहे. कारण सर्वांना अन्न, वस्त्र, निवारा हे पुरवावं लागतं. आणि त्यात मूलभूत गरजा आहेत, पण इतर अनेक गोष्टी ज्या आहेत, जेवढी काही आपण संसाधने निर्माण करतो, ती सुद्धा या सर्व लोकसंख्येमुळे तोकडी पडतात. सध्या तो भारताला भेडसावणारा प्रश्न नसला तरी भविष्यामध्ये कदाचित तो आपल्याला भेडसावू शकेल. आणि हे काही जे काही जागतिक दृष्ट्या जे चाललेलं आहे, लोकसंख्या झपाट्यानं कमी होण्याचं प्रमाण, मला असं वाटतं त्या संदर्भात ते बोललेले असावेत. अर्थात त्या संदर्भात ते बोललेले असतील, कारण भारताला ते तसं सध्या तरी काही लागू होत नाही. जर आपण आकडे समोर ठेवले येणाऱ्या 70 वर्षातले तरी सुद्धा. पण जो चीन सारख्या मोठ्या देशाला आज प्रश्न भेडसावत आहे लोकसंख्या कमी झाल्यामुळे, किंवा आता नवीन
मुलं जन्माला येण्याचं प्रमाण कमी झाल्यामुळे त्यांच्याकडे तर असं झालेलं आहे की वृद्धांची संख्या खूप आहे आणि आता त्या वृद्धांना सांभाळण्यासाठी सुद्धा लोक लागतायत आणि एकाच बाजूला मनुष्यबळ जे तरुण लोक देऊ शकतात त्याच्यावर त्याचा परिणाम व्हायला लागलेला आहे आणि आपण सर्व जाणतो की चीन हा देश किंवा अमेरिका हे देश अतिशय सक्षम आहेत पण लोकसंख्या कमी असल्यामुळे त्यांना बाहेरून सुद्धा मनुष्यबळ मागवावं लागतंय तर त्या दृष्टिकोनातून मला असं वाटतं हे विधान केलं गेलेलं असावं अर्थात सध्या भारताला काही लोकसंख्या घटण्याचा धोका येणाऱ्या 50-60 वर्षात तरी काही संभवत नाहीये त्यामुळे तसं आपल्याला चिंता करण्याचं काही कारण नाही पण एक वर्ल्ड पर्स्पेक्टिव्हच्या दृष्टिकोनातून जर आपण बघितलं तर मोहन भागवत जे काही बोलले त्यात तथ्य आहे असं सुद्धा जाणवतं अर्थात आपण आपला विचार केला तर सध्या तरी आपण आपल्याला त्याची चिंता करण्याची काही गरज नाही आणि आहे ती लोकसंख्या आपण मेंटेन करून जर प्रगतीची वेगवेगळी दालनं उघडत गेलो तर मला वाटतं की आपला देश महाशक्ती होऊ शकेल आणि अर्थात सर्वांनी त्यासाठी प्रयत्न करावेत सर्वजण प्रयत्न करतील अशी अपेक्षा आहे मला फक्त एवढंच सांगायचं होतं की कधी कधी हे नेते किंवा असे समाजमान्य व्यक्ती विधान करतात पण त्यांच्या विधानामागे जो एक गर्भित अर्थ असतो लांबचा अर्थ असतो तो थोडासा आपण समजून घेतला तर तो विषय कळायला सोपं जातं इतकाच माझा यामधला हेतू होता आणि मला असं वाटतं की आपणास तो समजला असावा या व्हिडिओच्या माध्यमातून आपणही प्रतिक्रियेद्वारे व्यक्त व्हा आज मी या ठिकाणी थांबतो आपण व्हिडिओ पाहत आहात त्याबद्दल आपणास मनःपूर्वक धन्यवाद